अमरावती महानगरपालिकेसंदर्भात एक अपडेट आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या युतीचे संकेत मिळत आहेत। काँग्रेस पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये एक बैठक पार पडली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील देशमुख आणि उबाठाचे जिल्हा प्रमुख पराग गुडघे यांची युतीबाबत चर्चा झाली आहे। उद्या संध्याकाळी अधिकृतरित्या काँग्रेस आणि उबाठाची युती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ठाकरे गटाचे पराग गुडघे यांनी ही माहिती दिली आहे। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। शुभम, काँग्रेस आणि ठाकरे गटाची इथं युती होताना दिसते। मनसे किंवा इतर जे महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहेत जसे की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांचं मात्र काही अपडेट्स मिळत नाही आहेत। काय कारण आहेत? हे दोन पक्ष बाजूला आहेत। 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या टिळक भवनात मुंबईला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विदर्भातले सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित होते। अमरावतीतून यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह काही महत्त्वाचे काँग्रेस नेते होते। या बैठकीमध्ये काँग्रेसनं असा निर्णय घेतला की युती आणि आघाडीचा निर्णय हा स्थानिक समीकरणांवरून घ्या। त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अमरावती महापालिका क्षेत्रातून आमदार राहिलेले माजी मंत्री सुनील देशमुखांनी एक आढावा घेतला आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाचे उमेदवार असतील, तिथली प्रभाग असेल, तिथली परिस्थिती असेल, या संपूर्ण बाबीचा अभ्यास केला आणि त्यानुसार स्वतः डॉक्टर सुनील देशमुखांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की ज्या प्रभागामध्ये ज्या पक्षांचं प्राबल्य असेल त्यानुसारच आम्ही आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू। तर या सगळ्या या परिस्थितीमध्ये मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची सेना असेल किंवा इतरही महाविकास आघाडीत असलेले घटक पक्ष असेल म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांचा आढावा घेतल्यानंतर या महापालिका क्षेत्रात या जे काही इतर 2 पक्ष आहेत त्यांचं विशेष प्राबल्य दिसत नाहीये किंवा निवडून येण्याचे उमेदवार जे आहेत त्यांचीही काही परिस्थिती दिसत नाहीये। या सगळ्या बाबीचा आढावा घेतल्यानंतर आज काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली। या एकत्रित झालेल्या बैठकीला माजी खासदार अनंत गुडे असतील किंवा काँग्रेसचे नेते सूर्यवंशी असतील किंवा इतरही लोक या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या सर्व जागांवर चर्चा झाली। कुठल्या प्रभागामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र लढवेल, कुठे आघाडीत लढवेल यावर चाचपणी करण्यात आलेली आहे। अतिशय सकारात्मक पद्धतीने ही बैठक झालेली आहे। अमरावतीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं, युतीचं घोडं अडलेलं असतानाच आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आलेला आहे। या एकत्रित आलेल्या बैठकीवर उद्यापर्यंत महाविकास आघाडीतल्या या 2 घटक पक्षांच्या युतीची घोषणा होणार आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या अपडेट्स बद्दल।